तर फ्रेंड्स अकाउंट प्रोफेसर ट्रेडर जसं की आपण काही दिवसापूर्वी अॅनलाईज सांगितलं होतं कशा पद्धतीने आपल्याला वर्क करायचं होतं. एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर मार्केट इतकं डाउनफॉल कसं काय झालं? याच्यावर एक पॉइंट ऑफ व्ह्यू असेल सर्वांच्या मनामध्ये असेल की मार्केट एवढं खाली कसं काय पडलं? 600 पॉइंट निफ्टी आणि 1000 पॉइंट 1300 पॉइंट बँक निफ्टी पडली. एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर मार्केट एवढा मोठा फॉल का आला? मार्केटमध्ये एवढा फॉल आला की चायना मार्केट इझिली बघू शकता की संपूर्ण मार्केटच जे ग्लोबली मार्केट बघितलं ते एक्झॅक्टली जर बघितलं, तर आता बघू शकता यूएस मार्केट टोटली डाऊन आहे आणि जे मेजर कंट्री आहेत, युरोपियन मार्केट डाऊन आहे. एशियन मार्केट तर बघू शकतात, की कशा पद्धतीने मार्केट बेरिशमध्ये आहे. तर निक्की बघू शकतात, की 3000 पॉइंट 2000 पॉइंट 400 हे सर्व बेरिश मोमेंटम का आले? कारण की ह्याच्यामध्ये एक जे की न्यूज याच्यावर बी इफेक्ट करू शकतात. एक्झॅक्टली जर बघितलं तर आपलं मार्केट आता सध्या चालू आहे. चालू मार्केटमध्ये आपण कशा पद्धतीने अॅनलाईज करतो, जे की मार्केट डाउनफॉलला चालू आहे. एक्झॅक्टली जर बघू शकतात आपण एक लेव्हल सांगितली होती जे की की जे आहे 50,450 एक्झॅक्टली जर बघू शकतात 50,450 ह्याच्या एकदम ह्याच्या एकदम टॉपहूनच मार्केट खाली पडलेलं आहे. एक्झॅक्टली हे जे सर्व सर्व अॅनलाईज आहे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं होतं आणि एक्झॅक्टली जर बघितलं मागच्या वेळेस आपण जे व्हिडिओ बनवला होता एक्झॅक्टली ह्या इथं पुढं मार्केट चालू होतं. एक्झॅक्टली जर आपण ह्याच लेव्हलपासून सांगितलं होतं, की मार्केट ह्याच लेव्हलपासून मार्केट डाऊन येऊ शकतंय आणि मार्केटमध्ये रिट्रेसमेंट येऊ शकते. एक्झॅक्टली जर बघितलं तर अजून एक लेव्हल बाकी आहे मार्केटला, जे की 49,555 ही लेव्हल मार्केटला तोडणं खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झॅक्टली जर बघितलं, ही लेव्हल तोडल्याच्या नंतर मार्केटसाठी एक सिम्पली जर बघायला गेलं, एक मोठी लेव्हल्स खालून निघून येणार आहे. जर मार्केट हे 2 दिवसात जर मार्केट हे लेव्हल्स ब्रेक करते, तर एक्झॅक्टली जर मार्केट बघायला गेलं, तर आपल्यासाठी एक त्या दोन्ही लेव्हलपाशी मार्केट येऊ शकतंय. जे की 48,200 235 आणि 46,300 330 त्या लेव्हलवर मार्केट कंडिशनल डाउनफॉल होऊ शकते. एक्झॅक्टली जर बघितलं तर आपल्यासाठी जे इम्पोर्टंट पार्ट आहे, जे उद्या मार्केट कशा पद्धतीने वर्क होऊ शकते. जर युजली बघितलं तर ऑल ग्लोबल मार्केट इज डाऊन. डाऊन मार्केटमध्ये सिम्पली फंडा आहे, की आपल्यासाठी जर हे सिम्पली हे बघू शकता, की किती मोठे दोन्ही कॅन्डल आहे, 1 हॉवरचे कॅन्डल आहेत. एक्झॅक्टली जर बघितलं तर मार्केटनी जर एकदम क्लोजिंग सांगून देतो. जर मार्केट ह्या लेव्हलला क्लोजिंग झाली, तर एक्झॅक्टली मार्केट डाउनफॉलमध्ये येऊ शकते आणि एक्झॅक्टली जे 48,220 या लेव्हलला मार्केट कंटिन्यूअसली फॉल होऊ शकते. हे तुम्हाला सांगून देतो सिम्पली जर फंडा बघितला, तर आपल्यासाठी एक एक छोटीशी लेव्हल आहे. एक्झॅक्टली जर बघितलं, तर ह्या लेव्हलचं जर खाली निघालं मार्केट, हे बघा इथं एक सिम्पली जर बघायला गेलं, तर आपल्यासाठी एक इथून एक लेव्हल्स निघून येते. या लेव्हलचं जर मार्केट आसपास कुठं आलं, तर आपण इथून एक सेल मोमेंटम कॅरी करू शकतो. जे की 49,700 710 हे जे लेव्हल लोक आलं मार्केट याच्या आसपास कुठं असलं, तिथून आपण एक इझिली पुट मोमेंटम घेऊ शकतो आणि आपल्याला एक ही लेव्हल्स बघायला भेटू शकते. एक्झॅक्टली जर बघितलं तर मार्केटचा एक सिनेरिओ जर बघितला, ते जर इथं एक आपण हे पॅटर्न जर फॉलो केलं, तर सिम्पली एक प्लस कॅन्डल आणि एक डबल एक रेड कॅन्डल अशा पद्धतीने फॉर्म होऊ शकते. एकदम एकदम सोप्या भाषेमध्ये सांगितलं तर. हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टीमध्ये बी आपल्या ॲक्युरेट पद्धतीने बघू शकतात, की आपली जी ट्रेंड लाईन होती, ट्रेंड लाईनला डायरेक्ट गॅप डाऊननेच ब्रेक केलं आणि एक्झॅक्टली जर आपलं बघितलं, तर आपलं एक सपोर्टवर मार्केट आलेलं आहे. एक्झॅक्टली जर हा सपोर्ट तुटला, तर एक्झॅक्टली बघू शकतात. हा सपोर्ट तुटला, तर मेजरली जर बघितलं, आपल्यासाठी 3 लेव्हल्स खालच्या साईडला निघून येतात. एक्झॅक्टली बघितलं तर 23,700 आणि एक्झॅक्टली आपलं सिम्पली सेकंड जी लेव्हल निघून येते, ते की 23,300 या लेव्हलला मार्केट कंटिन्यूअसली फॉल होऊ शकते. एक्झॅक्टली जर बघितलं, ही लेव्हल जर मार्केट आजच्या दिवसांनी ब्रेक झाली, तर मार्केटला आपल्याला एक 23,600 23,700 ही लेव्हल्स मार्केटमध्ये उद्या आपल्याला बघायला भेटू शकते. 23,600 23,200 23,300 ही लेव्हल आपल्यासाठी उद्याच्याला बघायला भेटू शकतात. सिम्पली जर बघितलं, तर आपल्या ट्रेड सिक्वेशन कसे करायचे. एक्झॅक्टली ही लेव्हल ब्रेक झाली, तर इथून आपण एक पुट साईडचा ट्रेड कॅरी करू शकतो. आपल्यासाठी 2 लेव्हल इम्पोर्टंट राहू शकतात. कोणत्या? एकदम ही ट्रेंड लाईन बघू शकता. ही ट्रेंड लाईन आपल्यासाठी खूप इम्पोर्टंट राहू शकते. एक्झॅक्टली बघितलं, ह्या लेव्हलपासून मार्केटला एक अपसाईड मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी होऊ शकते आणि एक सेकंड जर बघितलं, तर ही लेव्हल एक आपल्यासाठी अपसाईड मोमेंटम कॅरी करू शकते. एक्झॅक्टलीच बघितलं, पण एक्झॅक्टली आपण ह्याच लेव्हलपाशीच बाईंग करणार आहे. मधामध्ये आपण कुठंच बाईंग नाही करणार. त्याच्या व्यतिरिक्त आपण सेलिंग मारणार. हे दोन्ही आपल्यासाठी सेलिंग पॉईंट राहणार ते एक आणि हे दोन्हीही आपल्यासाठी सेल पॉईंट राहणार. एक्झॅक्टली जर बघितलं, तर सिम्पली आहे.
मार्केटला एक कंडिशनल ह्या लेवलच्या खाली येणं इम्पॉर्टंट गरजेचं आहे. तर मार्केट ह्या लेवलला येऊ शकते. हे झालं आपल्या निफ्टीचं सिंपल अनालिसिस आहे. तर स्टॉक अनालिसिस बघितलं तर आपण खूप दिवसापासून सांगितलं होतं मार्केट ह्या लेवलपासून खाली पडू शकते. एक्झॅक्टली त्याच पद्धतीने वर झालेलं आहे. आता जर बघितलं तर स्टॉक सर्व सर्व मार्केट इज डाऊन आहे. सर्व स्टॉक्स की सर्व डाऊन आहेत. एक्झॅक्टली जर आपण अनालाइज केलं तर आपल्यासाठी ग्लोबल मार्केट सुद्धा इम्पॉर्टंट होऊ शकते. तर ग्लोबल मार्केट बी डाऊन साईडला आहे. जर आजचं मार्केट जर प्लसमध्ये ओपन झालं पण पॉसिबिलिटी जर बघितलं तर आपण न्यूजवर आलो तर न्यूज बी बघू शकता की कशा पद्धतीने मार्केटमध्ये न्यूज आहेत, काय येतं. सर्व सर्व मार्केटमध्ये जर बघितलं गेलं तर निगेटिव्ह न्यूज आहेतच सध्या. निगेटिव्ह न्यूजचं जर बघितलं तर निगेटिव्ह न्यूजचं बघितलं तर आपण सर्व मार्केटला एक डाऊन साईडलाही घेऊन जाऊ शकतो. एक्झॅक्टली जर बघितलं आपल्याकडे 3-4 लेवल्स असे निघून येतात की त्याच्यासाठी आपण एकदम स्ट्रॉंग पद्धतीने आहोत. जसं की आपण बघितलं 24,050 ही लेवल आपल्यासाठी एकदम स्ट्रॉंग लेवल साठी घेऊन जाऊ शकते आणि एक्झॅक्टली 23,700 लोक मार्केट कंटिन्युअसली फॉलो होऊ शकते. हे आपल्या बँक निफ्टीचं अनालाइज झाले. एकदम सोप्या पद्धतीने अनालाइज केलेलं आपण लाईव्ह मार्केटमध्ये. ते बघू शकता ते आता सध्या मार्केट चालू आहे. एक्झॅक्टली जर बघितलं तर हे लेवल ब्रेक झाली, हे लेवलच्या आसपास कुठं मार्केट आलं तर आपण इथून सेल मोमेंटम मारणार, कॅरी करून बीटीएस ट्रेड आपण कॅरी करणार आहोत. थँक्स फॉर